भारतातल्या 19 राज्यातील 196 जिल्हे फ्लोरोसिसग्रस्त आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात बाधित जिल्हे आहेत 6: नांदेड, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, लातूर आणि बीड. एकट्या नांदेडमधल्याच 303 गावातले नमुने फ्लोराईडचं पाण्यातलं प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचा इशारा देत आहेत. बोरचं पाणी पितात, त्याच्याशिवाय पर्यायच नाही पाण्याचा. भोकर तालुक्यातल्या एकाच गावात अस्थी म्हणजेच स्केलेटल फ्लोरोसिसचे अनेक पेशंट्स आहेत. फ्लोराईडयुक्त पाणी अनेक वर्ष प्याल्यानं गावकऱ्यांची हाडं ठिसूळ बनली आहेत. ती इतकी की हळूहळू हाडं वाकडी बनली आहेत. पाय दुमडत नाही. अंगदुखीनं हैराण झालेल्यांना कोणत्याही औषधाने इलाज होत नाहीये. गुडघे सुजलेले आणि पाय वाकडे झालेले. डॉक्टरचं म्हणणं आहे पाण्यामुळे त्रास होते, आपले हाडं झिजतात, पाय असा टेकत गेला नाही. ठण 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 करत समजा आता तोडले असेल का, आता कच 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 मधामध्ये जा होते समजा. चालता येईना समजा. आता 1 किलोमीटर चाललं की तिथं बसावं लागतं समजा. हे आजोबा तर गेली 5 वर्ष अंथरूण धरून आहेत. त्यांचा कणा ताठ होत नाही. त्यामुळे त्यांना झोप देखील बसूनच काढावी लागते. यांची सिटी स्कॅन केल्याशिवाय डॉक्टर म्हणले आम्हाला काहीच करता येत नाही. जोपर्यंत सिटी स्कॅन करता येत नाही ते सिटी स्कॅन करायला येणार सरळ म्हणजे सिटी स्कॅन पूर्ण येणार सरळ होताच येणार. आता हेच अवस्था यांची. आता सरळ सिटी स्कॅन मध्ये पूर्ण टाकायचं म्हणले. त्यामुळे तिथून आम्ही वापस आले. नंतर त्यांना काय म्हणले आम्हाला आयुर्वेदिक ठेवा म्हणले. पण हे कशामुळे झालं? पाण्यामुळे. याच्या अगोदर मुंबई डॉक्टर आले पाण्यावर. हे आमचे 5वा पेशंट आहे. 2-3 तर दगावलेत. माहूर तालुक्यातल्या सावरखेडमध्ये तर पाठीच्या कण्याला उभाच्या उभा बाक आलेले अस्थी फ्लोरोसिसचे पेशंट भेटतात. वार्धक्यामुळे कंबर वाकली असेल अशी शंका मनात येऊ शकते. पण अस्थी फ्लोरोसिसच्या पेशंट्सचं थोडं निरीक्षण केलं की कळतं हा बाक वेगळा आहे. सरकारी डॉक्टरांनी देखील याची तपासणी केली आहे. पण हे रुग्ण आता कधीच बरे होणार नाहीत. फक्त हाडच नाही तर दात देखील फ्लोराईड युक्त पाण्यामुळे ठिसूळ बनतायत आणि अगदी निकामीही. म्हणजे असं ठिसूळ हातात थोडं जर उकरले तर दात असे तुटतात. हो का? पण मला सांग, मग कठीण खाता येतं का नॉनव्हेज? खाता येत नाही, ठणकतात कठीण खाल्ले. सावरखेड सारख्या गावांमध्ये फ्लोरोसिसमुळे दाताची बोळकी झालेले मध्यमवयीन नागरिक आहेत, ज्यांना कवळी बसवण्याचा खर्चही परवडू शकत नाही. फ्लोराईड युक्त पाणी पिण्याऐवजी या गावातल्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत बदलला तरच महाराष्ट्रातली पुढची पिढी फ्लोरोसिस मुक्त आयुष्य जगू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मुजीब शेख आणि अलका दुक्कर, IBN लोकमत, नांदेड.